नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो. मराठा कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला SCBC कास्ट सर्टिफिकेट म्हणतो. सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कॅटेगरी हे SCBC सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कोणकोणते पुरावे तुम्हाला यासाठी देणं लागणार आहे, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी SCBC सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ते आपण बघूयात. तर मित्रांनो, मराठा कास्ट सर्टिफिकेट म्हणजे SCBC सर्टिफिकेट काढण्यासाठी एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. ही PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिली आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मराठा कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला SCBC सर्टिफिकेट म्हणतो. सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कॅटेगरी अशा प्रकारे म्हटलं जातं. आता हे काढण्यासाठी तुम्हाला काही पुरावे द्यावा लागतात. आता सर्वप्रथम अर्जदाराचा फोटो लागेल. समजा अर्जदारचा या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो लागेल. अर्जदार 18 वर्षापेक्षा कमी, तर मग त्या क्रायटेरियामध्ये किंवा त्या कंडिशनला काय करायचं आहे, हा फॉर्म तुमच्या वडिलांच्या नावाने भरायचा आणि त्यांचा फोटो त्या ठिकाणी द्यायचा आहे. बेनिफिशरी म्हणून मुलगा या ठिकाणी येईल. पण जर मुलाचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर स्वतः मुलगा हा अर्जदार असेल, स्वतःच्या नावावर तो अर्ज करू शकतो. त्या ठिकाणी अर्जदाराचा स्वतःचा फोटो लागेल त्या मुलाचा, आणि 18 वर्षापेक्षा जर कमी असेल तर त्याच्या वडिलाच्या नावावर अर्ज करा. तेथे त्याच्या वडिलाचे डॉक्युमेंट्स लागतील. सर्वप्रथम ओळखपत्र म्हणून द्यायचं आहे आपल्याला. एक ओळखपत्र म्हणून तुम्ही आधार कार्ड या ठिकाणी देऊ शकता, मतदान कार्ड देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता इत्यादी. तुम्ही डॉक्युमेंट्स कोणतंही यापैकी फक्त एक द्यायचं आहे आपल्याला. या डॉक्युमेंट 4 पैकी कोणतं एक द्या. या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे कोणताही गव्हर्नमेंट पुरावा वगैरे जर असेल ओळखपत्र म्हणून, तुम्ही तो देऊ शकता. नक्कीच या ठिकाणी तुम्ही कोणताही देऊ शकता. तर मी सजेस्ट करेल की आधार कार्ड द्या, पुरेसं आहे. आता पत्त्याचा पुरावा म्हणून ॲड्रेस पुरावा तुम्हाला कोणताही एक द्यायचा आहे. आधार कार्ड द्या, तुमचं रेशन कार्ड द्या, वीज बिल असेल ते देऊ शकता, तुम्ही जर पासपोर्ट काढला असेल तो द्या, टेलिफोन बिल देऊ शकता. यापैकी कोणतंही एक तुम्हाला द्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड द्या, रेशन कार्ड द्या, तुमच्या ॲज इट इज तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही द्या. मी सजेस्ट करेल या ठिकाणी तुम्ही रेशन कार्ड किंवा वीज बिल तुम्ही द्या. यापैकी कोणताही चालेल. आता वयाचा पुरावा म्हणून तुम्ही काय देऊ शकता, तर जन्मदाखला म्हणजेच आपण त्याला बर्थ सर्टिफिकेट म्हणतो. ते बर्थ सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. जन्मदाखला देऊ शकता किंवा तुमचा शाळेत सोडायचा दाखला तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. आपण त्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतो किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो, किंवा तुम्ही जर शाळेत असाल तर बोनाफाईडसुद्धा या ठिकाणी देऊ शकता. यापैकी कोणतंही एक द्या. आता 1967 पूर्वीचा तुम्हाला एक कोणताही पुरावा लागेल. मग पुराव्यामध्ये तुम्ही या ठिकाणी मी खूप सारे डॉक्युमेंट्स दिले, त्यापैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ते असतं सुद्धा. आता या ठिकाणी निर्गम उतारा जर जुना जर असेल तो, शाळा सोडायचा दाखला, तुमचे वडील किंवा आजोबाचा जो 1967 पूर्वीचा तुम्हाला पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. त्यामध्ये मराठा जातीचा उल्लेख असावा असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, तुम्ही जे डॉक्युमेंट्स देणार आहे ते 1967 पूर्वीचं असायला हवा आणि त्यावरती तुमचा या ठिकाणी मराठा जातीचा उल्लेख असायला हवा. म्हणजे काय, तर तुमचं या ठिकाणी रिजेक्शन येणार नाही, त्यामध्ये काही त्रुटी तुम्हाला येणार नाही. समजा आता तुमच्याकडे दोन्ही नाही, तुमचे वडील किंवा आजोबा शिकलेले नाही, तर मग त्या कंडिशनला काय करायचं आहे, निरक्षर असल्याचं शपथपत्र त्यांच्याकडून लिहून घ्यायचं, जे तुमच्या तहसील ऑफिसमध्ये तुम्हाला बनवून भेटेल. समजा निरक्षर शपथपत्रही तुमच्याकडे नाही तर मग तुम्ही महसुली वारस नोंदणीचा वगैरे पुरावा देऊ शकता, जो 1967 पूर्वीचा असेल, 7/12 असेल किंवा मग 8चा असेल, त्यावरती तुमची कास्ट वगैरे मेन्शन असेल किंवा फेरफार वगैरे असेल, त्यापैकी द्या. आता समजा तुमच्याकडे हाही नाही, तुमची कोटर बुकाची नक्कल निघते बघा या ठिकाणी, कोटवार बुकाची नक्कल जी तुमच्या तहसील ऑफिसला निघते, ती 100% जवळपास सर्वांची निघते, ती द्या. समजा तीही नसेल तर तुम्ही पेरेपत्रक द्या. ज्यांची कोटर बुक नक्कल निघत नसेल तर ते या ठिकाणी पेरेपत्रक त्या कंडिशनला देऊ शकतात. यापैकी कोणताही एक पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. साधारण मी माझ्या कंडिशनला मी जे सर्टिफिकेट काढतोय, कोटर बुक नक्कल सफिशियंट आहे. नंतर तुमच्याकडे वंशावळ द्यायची. वंशावळ तर फॉर्मॅट वगैरे ते सर्व ऑनलाईन तुम्ही जे ते काढणार आहात, ऑनलाईन माई सेवा केंद्रामध्ये किंवा CSC सेंटरवर त्यावरती भेटेल,
किंवा मग आपल्या मराठी सपोर्टच्या यूट्यूब चॅनलवर आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा भेटेल. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तेथून तुम्ही ते डाउनलोड करून फॉर्मॅट म्हणून वापरू शकता किंवा मग तुम्ही ज्या महाई सेवा केंद्रामध्ये जाल त्या ठिकाणी तुम्ही तेथील फॉर्मॅट वापरा, त्यांच्याकडे सुद्धा ते फॉर्मॅट असतील. अशा प्रकारे ती वंशावळ वगैरे असते बघा. त्या ठिकाणी नंतर मग तुम्ही नंतर तुमचे वडील, आजोबा, तुमचे पणजोबा अशा पद्धतीने ती वंशावळ तयार केलेली असते, ती तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. ॲफिडेविट बनवून त्याचं या ठिकाणी देऊ शकता. आता समजा एवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यायचे. आता यानंतर असतं म्हणजे तुमचं घोषणापत्र. आता हे घोषणापत्र तुम्हाला कुठं भेटेल, तर घोषणापत्र भेटेल तुम्हाला महाई सेवा केंद्रामध्ये, जेथे तुम्ही ते सर्टिफिकेट काढण्यात आहात SCBC. तिथेही जरी नाही भेटलं तर आपल्या मराठी सपोर्टच्या यूट्यूब चॅनलवर किंवा टेलिग्राम ग्रुपला मी देईल, त्या ठिकाणी तुम्ही 100% डाउनलोड करू शकता. तेथून तुम्ही ते वापरू शकता. त्यावरती काही नाही, जी माहिती व खरी वगैरे असं वगैरे घोषणापत्र. आणि सर्वात महत्त्वाचा IMP म्हणजे 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, 3 वर्षाचाच उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे. 1 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट तुम्ही द्यायचं नाही. अगोदर तुमच्या तलाठ्याकडून इन्कम सर्टिफिकेट आणायचं आहे, उत्पन्नाचा दाखला, आणि त्यावरून 3 वर्षाचा तहसीलचं उत्पन्न आहे काढून घ्यायचं आहे. एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.